नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी की फसल बीमा योजना असेल पा त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत भारत सरकारने। ते चेंजेस आपण पाहणार आहोत। चेंजेस काय असे खूप मोठा नाहीये, तर चेंजेस फक्त एवढा आहे जे की लोकॅलिटीज कॅलॅमिटीज आहेत पा याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केले, ते चेंजेस आपण आज पाहणार आहोत। तर पहा, पहिली जी काही ही स्कीम होती पा याच्यामध्ये नेमकी काय काय कव्हर केलं जात होतं ते आपल्याला पाहायचं। कोणत्या कोणत्या रिस्क कव्हर केल्या जात होत्या त्या आपण पहिल्या पाहू, आणि आता ज्या जस्ट चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये काय नेमके बदल केले गेले ते आपल्याला पाहायचं। पहिलं, ही जी स्कीम असेल पा ह्या स्कीम मध्ये कोणत्या कोणत्या रिस्क कव्हर केल्या जात होत्या। पहिली रिस्क होती यील्ड लॉस पा। यील्ड जर लॉस जर झाला स्टँडिंग क्रॉप्स मध्ये, स्टँडिंग क्रॉप आहे त्याच्यामध्ये जर यील्ड लॉस जर झाला तर तुम्हाला रिस्क तिथं कव्हर केली जात होती। पण ती कशामुळे, ती जर समजा नॅचरल फायर म्हणजे जर नॅचरल पद्धतीने जर तिथं आग लागली, लाइटनिंग झाली म्हणजे जर समजा विजांचा कडकडाट होऊन जर समजा तिथं काही लॉस झाला, स्टॉर्म्स असेल, हेल स्टॉर्म्स असेल, टोर्नेडो असेल, फ्लड असेल, इनुडेशन असेल, इनुडेशन म्हणजे नेमकी जे काय तुमचे पिकं असतील पा ते पिकं जर पूर्ण पाण्याखाली जर गेले असतील ते, त्याच्यानंतर लँडस्लाइड असेल, जमीन खचली असेल, पेस्ट असेल, डिसीज असेल, ड्रॉट असेल, यांच्यामुळे जर समजा तुमचं स्टँडिंग क्रॉप जर समजा तिथं लॉस जर झालं आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनाला जर फटका बसला तर ते सगळ्या कव्हर आपल्या फसल बीमा योजनामध्ये होत होत्या, बरोबर। त्याच्यानंतर प्रिव्हेंटेड सोईंग, जर समजा तुम्ही सोईंग करायची आहे आणि त्याच्या अगोदर जर समजा जून मध्ये तुम्ही सोईंग करणार आहे, समजा म्हणू आपण जून मध्ये सोईंग करणार आहे, आता जून मध्ये जर सोईंग करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही बी बियाणं सगळं भरून ठेवलंय, पण नेमके पाऊसच पडला नाही आणि पाऊस न पडल्यामुळे होईल असं की तुम्हाला ते जे बी आणलेलं आहे ते लावताच येत नाही। म्हणजेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली परंतु तुम्हाला त्याला लावता येत नाही म्हटल्यानंतर तुमचा तो लॉस आहे। मग त्याच्यामध्ये हे जो आकडा असेल 25%, जे काही सम इन्शुर्ड जे काही तुमचं असेल त्याच्यापैकी तुम्हाला 25% रक्कम प्रिव्हेंटेड सोईंग म्हणजे सोईंग करण्याच्या अगोदर जर समजा सोईंग करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा सोईंग करता नाही आली तर तुम्हाला 25% त्याच्यामध्ये भेटत होते, बरोबर, त्या रकमेच्या 25%। त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, हे झालं स्टँडिंग असताना, त्याच्यानंतर सोईंग करण्याच्या अगोदर जर रिस्क आली तर त्याच्यामध्ये 25%। पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजे समजा तुमचं पीक चांगल्या प्रकारे आलेलं आहे, त्याला हार्वेस्ट केलंय आणि त्याच्यानंतर जर लॉस जर झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा विमा जी फसल बीमा योजना असेल ती कव्हर करते। याच्यामध्ये तुमचं जवळपास जर समजा तुमची ज्वारी, बाजरी, मका असेल तिला तुम्ही जर कट केलं, आपण त्याला वाळण्यासाठी जमिनीवरती ठेवतो पा, त्याच्या पेंड्या वगैरे बांधून आपण तसेच पसरून ठेवतो पा। आता हे पसरून का ठेवतो, कारण का ऊन त्याला लागलं पाहिजे ते वाळण्यासाठी। पण जर समजा तुम्ही 7-8 दिवस जर वाळण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये खूप मोठा पाऊस जर आला, वारं आलं, काही जे काही नॅचरल कॅलॅमिटी झाली आणि त्याच्यानंतर तुमचा जर लॉस झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कव्हर तिथं भेटत होतं। पण तो लॉस तुम्ही हार्वेस्ट केल्यानंतर 14 दिवसापर्यंतच ते जी रिस्क असेल ती कव्हर केली जात होती पा, ठीक। त्याच्यानंतर लोकलाइज कॅलॅमिटीज जे आहे याच्यामध्ये थोडासा बदल केलाय। लोकॅलिटीज कॅलॅमिटीज जे आहे पा, जसं की एखाद्या तुमच्या पर्टिक्युलर एखादा भाग आहे त्याच ठिकाणी जर समजा तुमचा लोकलाइज हजार्ड्स सच ॲज अ हेलस्टॉर्म्स असतील पा, मोठे मोठे वादळ वगैरे, त्याच्यानंतर बर्फ तिथं पडला असेल किंवा तुमचे जे काही गारपीट आपण ज्याला म्हणू ते असेल, जमीन खचली असेल, जलमय परिस्थिती निर्माण तिथं झालेली असेल पा, असे जर का समजा तुमचे तिथं परिस्थिती एखाद्या पर्टिक्युलर भागामध्ये जर झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं लॉस जो असेल झालेला लॉस तिथं कव्हर केला जात होता पा। पण याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय होता, मेन प्रॉब्लेम होता जर एखाद्या जर समजा जंगली जनावरांनी जर अटॅक केला तर ते कव्हर होत नव्हतं। तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्कीम मध्ये कव्हर झालेल्या दिसतात पा। परंतु हे जे असेल पा, ज्या रिस्क कव्हर होत नाही, जसं की वॉर झालं, युद्ध वगैरे झालं, ते आपल्या या जर त्याच्यामध्ये क्रॉपचा जर लॉस जर झाला तर आपल्याला त्याचा रिस्क कव्हर भेटत नाही। त्याच्यानंतर जर न्यूक्लिअर रिस्क जर झाली, त्याच्यानंतर कुठं दंगल वगैरे जर झाली, त्याच्यानंतर मॅलिशियस डॅमेज असेल, त्याच्यानंतर तुमचं ग्रेज अँड डिस्ट्रॉय बाय द डोमेस्टिक अँड वाईल्ड ॲनिमल, हे सगळ्यात महत्वाचं आहे पा, जे की आता कव्हर केलं जाणार आहे। हे जे आहे, जर का समजा तुमच्या एखाद्या जंगली जनावरांकडून तुमच्या जर क्रॉपचा जर लॉस झाला ते पहिलं कव्हर होत नव्हतं। आता तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर छत्तीसगड वगैरे इथं तुम्हाला हा प्रकार खूप जास्त दिसतो पा। तुम्ही पाहिलं असेल रानडुक्कर असतील पा, त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे प्राणी हरिण वगैरे जे असेल पा, ज्यावेळेस हे शेतामध्ये येतात तर हे कळपानी येतात
आणि याच्यामध्ये खूप सारा लॉस ते करून जातात। पण हे जो लॉस झालेला आहे हा फसल बीमा योजनेमध्ये कव्हर केला जात नव्हता। मग आता हे बदल केलाय मिनिस्ट्रीने आपल्या ऍग्रीकल्चरच्या। त्यांनी बदल काय केला, जे आत्ताचा सध्या बदल हा केलाय की जे आपली ऍग्रीकल्चर मिनिस्ट्री आहे त्यांनी सांगितलं जे वाईल्ड ॲनिमल पासून जो अटॅक होतो त्याच्यामध्ये जर तुमच्या पिकाचा जर लॉस झालेला असेल तर तो लॉस आपल्याला लोकलाइज रिस्क मध्ये तो कव्हर केला जाईल। म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे याच्यासाठी की बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मका असेल, ऊस असेल, त्याच्यानंतर बाकीचे जे पिकं असेल हे जंगली जनावरांमुळे खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो, तर तो लॉस सुद्धा याच्यामध्ये कव्हर केला जाईल पा। ठीक, अजून दुसरी गोष्ट ते म्हणजेच पॅडी इन्युडेशन रिइंट्रोड्यूस अंडर द लोकलाइज कॅलॅमिटीज पा। पहिलं 2018 पर्यंत पॅडी जर जलमय जर परिस्थिती निर्माण जर झाली पॅडीमध्ये, म्हणजेच जर एकदम भयानक पाऊस झाला तुमचं जर पॅडी जर असेल, पॅडीला तर पाऊस लागतो खूप जास्त प्रमाणात, पण एकदम खूप जास्त प्रमाणात जर झाला आणि त्याच्यामध्ये जलमय परिस्थिती जर निर्माण जर झाली तर 2018 पर्यंत ते कव्हर केलं जात होतं, पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत असल्यामुळे त्याला बाहेर केलं होतं। आता ते पुन्हा एकदा ऍड केलेलं आहे आणि ह्या दोन्हीही गोष्टी म्हणजे जर समजा जंगली जनावरांपासून जर अटॅक झाला आणि त्याच्यामुळे जर पिकांचा लॉस झाला ते कव्हर, आणि जर समजा पॅडीची शेती तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये जर जलमय परिस्थिती जर निर्माण जर झाली असेल, ह्या दोन्हीही रिस्क या स्कीमच्या अंडरमध्ये आता कव्हर केल्या जातील आणि त्या कव्हर खरीप 2026 पासून तिथे केल्या जातील पा, खरीप 2026 पासून। पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जो काय तुमचा लॉस झालेला असेल त्या लॉस झालेल्याचा फोटो तुम्हाला 72 तासाच्या आतमध्ये क्रॉप इन्शुरन्स ऍप वरती अपलोड करावा लागेल, नाहीतर तुम्हाला त्याचा जे काही कव्हरेज असेल ते त्याला भेटणार नाही त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याला पा, हे लक्षात ठेवायचं। दुसरं याच्यामध्ये पॅडीचं मी आत्ताच सांगितलं जे काही पॅडी असेल पा, सेम टाइम पॅडी फार्मर्स फ्लड प्रोन अँड कोस्टल स्टेट्स हॅव बीन रिपीटेडली अफेक्टेड बाय द इन्युडेशन ड्युरिंग द हेवी रेन्स आणि ओव्हरफ्लोइंग वॉटरवेज पा। कोस्टल एरिया वगैरे जे असेल पाहिजे तर खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो, याच्यामुळे जे पॅडीचं जे क्षेत्र असेल पा ते पूर्णपणे पाण्यामध्ये पूर्ण गेलेलं असतं। याच्यामुळे होतं असं की तो लॉस जो असेल तो लॉस तिथं भेटत नव्हता। 2018ला त्यांनी या स्कीम मधून त्याला बाहेर केलं होतं, परंतु ते पुन्हा इन्क्लूड केल्यामुळे इथं दिलेलं आहे पा, पुन्हा इन्क्लूड केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पण दिलासा भेटलेला आहे पा। तर ह्या दोन ज्या गोष्टी असतील ह्या दोन गोष्टी या स्कीम मध्ये ऍड केलेल्या आहेत। सरळ सरळ दोन गोष्टी आहेत, ते म्हणजेच जे काही तुमचे वाईल्ड ॲनिमल्स असतील पा किंवा लोकल ॲनिमल्स असतील, जे ॲनिमल्समुळे जर तुमचा लॉस जर झाला पिकाचा तर त्याचं कव्हरेज या PMFBY मध्ये कव्हर केलं जाईल, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा हा आहे की जे काही तुमच्या पॅडी असेल ते पॅडी 2018ला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जर पॅडी जर पाण्याखाली जात होता तर ते त्या स्कीम मधून कव्हरेजच्या याच्यामधून बाहेर काढला होता, पण तो पुन्हा ऍड केलेला आहे आता सध्या, आणि त्याचं ह्याचे जे लागू केलं जाईल हे लागू केलं जाईल खरीप 2026 पासून, खरीप 2026 पासून पा, हे लक्षात ठेवायचं। ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल जसं की कृषी सेवक असेल किंवा IBPS AFO असेल याच्यामध्ये प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा। प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असेल, तुम्हाला वरती दिलेलं असेल PMFBY चे वैशिष्ट्य काय आहेत, त्याच्यामधले कोणत्या कोणत्या रिस्क कव्हर केल्या जातील, कोणत्या केल्या जात नाही, त्याच्यामुळे याच्यात एखादी ऍड केली जाईल। आणि तुम्हाला हे जर माहित नसेल तर तुम्ही याला टिक जे असेल ते उत्तराला बरोबर करणार नाहीत, म्हणून इथं थोडीशी काळजी घ्यायची। अपडेट आहे PMFBY मध्ये, ठीक आहे। तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।